असं म्हणतात त्याला वर्षाला ना सासू ननंद वगैरे आहे ना नवराच आहे असं म्हणतात त्याला की नाही. नाही सगळे रोल करते सासू इथं राहत नाही म्हणून नवरा सासूरवास करतो. लहान मुलांना समजत नाही चुकून पाय पडतंय त्यांना तेवढं हे नसतं ना. आणि त्यांनी सांगितलं नाही का आईला काही चावलंय किंवा काय असं. भाऊ चावलाय म्हणलं पण ते कळूच तर आणि त्याच्यावर उपचार होऊ तर हॉस्पिटलला जाऊ तर ते विचित्र. हो परंतु आमच्या बाबतीत उलट आहे. आम्हाला सासू जास्त आवडती नवरा आवडत नाही. आणि ह्या तेलावरच्या आहेत आणि ह्या आपल्या पिठाच्या आहेत. तर डिफरन्स तुम्ही लगेच बघू शकता. शिवाय त्या घाऱ्या पण घेऊन आहेत भोपळ्याच्या आणि मी कधीच बनवल्या नाहीत बरं का. ह्या माझ्या सासूबाईंची आठवण होते. त्याचं कारण असं की त्या पूर्णाच्या स्वयंपाकात एकदम प्रो आहेत. प्रो म्हणजे असं की एकदम चुटकी सरशी. नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आमच्या परिवाराकडून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज काळी साडी नेसायची असं इकडे आहे बरं का. आमच्या इथे म्हणजे माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे पण काळी साडी वगैरे नेसली पाहिजे असं काही नाहीये. आणि यावेळीची संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे पिवळं वस्त्र घालायचं नाही असं आहे. सो त्यामुळे माझ्याकडे काळी साडी होती. ही मला कोलॅबला आलेली होती हाऊस ऑफ ट्रॅडिशन यांच्याकडनं. तर तीच मी नेसलेली आहे आणि ब्लाऊज हेच आता सध्या तरी व्यवस्थित येतं त्यामुळे ब्लॅक साडीवरती ते होऊन जातं. आणि याच्यामध्ये थोडासा पिंकिश शेड आहे या फ्लावरमध्ये त्यामुळे मग त्यापैकी मॅच झाले आणि मिक्स अँड मॅचच शक्यतो मी करते. असो तर काल जे आपण सुगड पुजलेले असतात भोगी दिवशीचे तर ते आत्ता आज त्याला पुरणाचा नैवेद्य दाखवून ववसायचं असतं. आता आमच्या मराठवाड्यामध्ये विशेषतः माझ्या सासरी मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माई सीता यांना ववसतात आणि त्यानंतर तिथं आलेल्या ज्या स्त्रिया असतात सुवासिनी त्या एकमेकीला ववसतात. आणि याविषयीचा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. हा मला वाटतं 4था की 5वा व्हिडिओ असेल मकर संक्रांतीचा. म्हणजे जवळपास 4 वर्ष तरी मी तुमच्यासोबत सलग शेअर करते. आणि या वर्षीची गोष्ट काही वेगळी आहे कारण दरवर्षी कसं असतं शांभवी नव्हती त्यामुळे मला सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करायला मिळायच्या. पण आता ती छोटी असल्यामुळे ती झोपली की मग मी व्लॉग शूट करते. आणि आता सध्या ती झोपली आहे त्यामुळे मला आज पुरण घालायचं तर ते सगळं रुटीन आणि तिला बघत बघत मॅनेज करायचं. आई आहे त्यामुळे बऱ्यापैकी थोडा वेळ खाऊ पिऊ घालण्यासाठी तरी आई तिला म्हणजे आईची मला मदत होतेच. परंतु शांभवीचं असं आहे की ती आता एका जागी बसत नाही त्यामुळे मग आईला काही तिच्या मागे पळणं होत नाही. तर मग मी कसं काय मॅनेज करणार आहे त्याच्या ब्लॉगमध्ये पाहत राहा. चला आता मी किचनमध्ये जाते आणि सगळ्यात अगोदर पुरण घालते. आणि इथे टॉवेल दिसत असेल ही श्रीमान सरकारांची कर्तृत्व आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही या अगोदर खूपदा ते बघितलेलं पण आहे. ओके मी पुरण घालते. तर या इथं हरभऱ्याची डाळ पाकडून निवडून व्यवस्थित ठेवलेली होती तर ती आता धुवून घ्यायची अगोदर आणि 2 पाण्याने मी ती धुवून घेते. आजकाल धान्यामध्ये एवढी भेसळ झाली आहे ना कायच सांगावं. आणि या लोकांना काही वाटतही नाही ती भेसळ करताना. तुम्हाला सांगते परवाचीच गोष्ट शांभवीनं म्हणजे मी ते तांदूळ न निवडता घाईमध्ये असेच घातले म्हणजे धुतले होते परंतु ते निवडून नव्हते टाकले. इंद्रायणी तांदूळ होता आणि त्याच्यामध्ये ना काच होता अगदी म्हणजे पांढरा शुभ्र त्या तांदळाच्याच आकाराचा. आणि जेव्हा तो दाताखाली आला तेव्हा लक्षात आलं. नाश्ता वगैरे सगळं आटोपलंय आणि त्यानंतरच मी ब्लॉग सुरू केलाय. देवपूजा झालेली आहे त्यानंतर घरातलं बेसिक रुटीन नाश्त्यापर्यंत सगळं झालंय जे तुम्हाला माहिती आहे की मी खूपदा शेअर केलेलं आहे. तर ते आज नाही शेअर करत. आता पुरण शिजते तोपर्यंत बाकीची कामं सुरूच राहतात तर ते पण आवरून घ्या. आज तुम्हाला वेगळ्या मावशी दिसत असतील. या नवीन मावशी आहेत आणि का बदलल्या काय नाही ते पुढे सांगते मी तुम्हाला. इकडे बघा हा श्रीने स्वतः पतंग बनवलाय आणि आम्ही जरा वेळाने मग छान पतंग आणणार आहोत. हो ना. तर असं आर्ट अँड क्राफ्ट त्याचं चालू असतं तुम्हाला माहिती आहे. इकडे भीमसेन कापूर मी प्रज्वलित केलाय छान सुगंध येतो त्याचा. आणि आता हा ड्रेस शांभवीला घालायचा आहे पण आत्ताच नाही त्याला वेळ आहे जरा सगळं काम आवरलंय. कसं शिजलंय तुम्हाला दाखवते चला. बाकी कणिक सुद्धा मळून घेते कारण की ती मुरणं पण गरजेचं आहे. आणि काही जणी ना कणिक मळताना त्याच्यामध्ये हळद घालतात
पोळी जास्त अशी पिवळी होण्यासाठी किंवा ते पुरणामध्ये मी पण हळद घालते, पण पोळीमध्ये मी शक्यतो नाही घालत. मी सुरुवातीला घालायची, पण जर थोडीशी व्यवस्थित मळली ना सॉफ्ट एकदम तर नाही गरज भासत, कारण ऑलरेडी पुरण जे आहे तर ते पिवळं असतंच, त्यामुळे ती खूप अशी छान दिसते सुद्धा. आणि मला नेहमी प्रत्येक वेळी मी पुरण घालते त्यावेळी माझ्या सासूबाईंची आठवण होते. त्याचं कारण असं की त्या पुरणामध्ये म्हणजे पुरणाच्या स्वयंपाकात एकदम प्रो आहेत, प्रो म्हणजे असं की एकदम चुटकीसरशी त्यांचं ते होऊन जातं. ते म्हणतात की ते चपाती काय लाटत बसायचं बाई, त्यापेक्षा पाहुणे रावळे आले की पुरणच बरं पडते, कारण खूप पटकन त्यांना तो स्वयंपाक आवडतो, वसरतो म्हणतात आमच्या इकडे. चला आता मग सरकारांचं बघू आता हे नेमकी पॅकिंग कशाची करतायत काय नाही हे तुम्हाला अपकमिंग व्लॉग्समध्ये माहिती पडेलच. सो आत्ता शांभवीची आंघोळ वगैरे झाली आहे, तर तिचे केस विंचरून म्हटलं थोडंसं तिला नटवावं, छानपैकी फ्रॉक चेंज करावा आणि बाकी थोडंसं हेअर पिन आणि गळ्यातलं वगैरे घालू, कारण की म्हणजे सणा दिवशी असं छान वाटतं ना. पण मुलं जेव्हा छोटी असतात ना, म्हणजे आपण म्हणतो ना आडवी असतात मांडीवरती, तर त्यावेळीच बरं पडतं, तेव्हा आपण त्यांना पाहिजे तसं छान सगळं तयार करू शकतो. जर अशी मोठी झाली ना मुलं, ते गळ्यातलं ओढून काढ, डोक्याच्या पिना काढून टाक, हेअरबँड लावला तर तो काढ, अशा पद्धतीने ती तरी वागते, काहीच ठेवत नाही. सध्या खाऊ खायचा चालू आहे त्यामुळे ती गप्प बसली, पण जेव्हा ती काढेल तेव्हाच ती शांत बसणार, हे पण मला माहिती आहे. पण असो, मी पण तिची आई आहे, जरा वेळाने आणखी तिला तयार करेन. इकडे पुरणाला चटका देऊन झालेला आहे. आता त्यानंतर पुरण वाटलं आणि इकडे दिसत असेल तर कणिकसुद्धा छान मुरली आहे आपली. आणि आता पटकन कटाची आमटी, नेहमी ज्याप्रमाणे मी आमटी बनवते त्यापेक्षा थोडीशी वेगळी बनवली आहे. त्यानंतर भातसुद्धा शिजतोय आपला, तर इकडे आता भजी फ्राय करून घेते मी. आता या भजीमध्ये कांदा जो वापरला ना, तर प्याज पकोडे करतो त्याला आपण कांदा उभा किंवा असा लांबट चिरतो, तर हा ना पोह्याला चिरतो तसा आईने चिरलाय, त्यामुळे मग पण एकदम क्रंची करतो ना कांदा भजी, तर तशी होणार नाही आहेत ही, अगदी रेग्युलरवाली गोल मोटोलवालीच आहेत. आणि त्यानंतर आता भजी झाली की मग पुरणपोळी करायला घेणार आहे मी. अगोदर भजीची ही तिसरी बॅच आहे ती काढून घेते. आता शेवटच्या टप्प्यात आलाय स्वयंपाक आपला. भात तर मी अगोदरच घातलाय शांभवीसाठी. खूप दिवसानंतर ना माझी इच्छा झाली की मिरची भजी खावी आणि मी कवळ्या मिरच्या काढल्या. आणि आता ना खरं तर मी कांदा भजी केलेली ऑलरेडी, आता मिरची भजीची. मला कांदा भजी आवडत नाही, मिरची भजी आवडते, त्यामुळे कवळ्या एकदम छान. आणि तुम्हीच लक्षात ठेवा बरं का, कांदा भजी कुणाला आवडतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ते कसं आहे आता मुद्दाम काय म्हणतात त्रास द्यायचा म्हणून चाललंय. किती कवळे आहेत बघ मिरची, छान होते मिरची भजी. करते मी पाहिजे मदत करतो मी तुला, पाणी बिनी आणून देतो. पाणी कुठून विहिरीहून आणून देताय का, काढावून शेंदून आणून देता. पोळ्या बनवून घेऊया फटाफट. आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सना हे माहिती आहे की जेव्हा मी क्लास लॉन्च केले होते, म्हणजे ऑपरेशन होण्याच्या अगोदरच मी मदतीसाठी सविता ताईंना घेतलं होतं, कारण की काम वाढलेलं होतं माझं. जे नवीन फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासाठी सांगते, आपल्या मागच्या 1-2 मिनी ब्लॉगमध्ये नवीन ताई दिसल्या फरशी पुसताना, आणि खूप जणी विचारायला लागल्या की सविता ताई नाही आहेत का. तर हो, सध्या ते आपल्याकडे काम करत नाहीत. त्याचं कारण असं आहे की म्हणजे मी त्यांना काढून टाकलं अशातला भाग नाहीये, व त्यांनी काम सोडलंय असंही नाही. झालं हे की लिफ्ट जी आहे आपल्या इथली, तर एकदा काय झालं, त्यांची आई जी आहे ना तर ती लिफ्टमध्ये अडकली. त्या पण याच बिल्डिंगमध्ये काम करतात. माझ्यासोबत जो किस्सा झाला होता की लिफ्टमध्ये असतानाच लाईट गेली होती तसं, आणि मग त्यांना खूप सफोकेशन वगैरे झालं कसं तरी, वय एक तर जास्त, त्यामध्ये नंतर वरच्या मजल्यावर त्यांचं काम होतं, म्हणजे आम्ही राहतो त्यापेक्षा 2 फ्लोअर वरती त्यांना जावं लागायचं, आणि ते चालत तेवढ्या वर गेलं की त्यांना दम लागायचा. मग त्यामुळे सविता ताई म्हटलं की मी तिथलं काम करते आई, तू वर्षाताईच्यातलं कर, म्हणून मग ते आता आपल्याकडे येत नाहीत आणि त्यांची आई येते. आता फक्त भजी तळायचे, तळायचं राहिले आणि पुरणपोळ्या ऑलमोस्ट होत आहेत. आत्ता ज्याच्यावर मी स्वयंपाक करते त्या गॅस स्टोव्हविषयी खूप जणींनी विचारले, जी शेगडी दिसते ना 4 बर्नरची, तर कुठून घेतली काय, तर याचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिलेला आहे. तरीसुद्धा ऑनलाईन मिळते का, तर हो, ही मिळते ऑनलाईन. सूर्याची आहे 4 बर्नरवाली. आत्तापर्यंत तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही, 6 महिने झालं मी ही वापरते. येस, तर इथं पोळ्या झालेल्या आहेत आपल्या, आणि यावेळेसच्या पोळ्या सगळे दिवस सारखे नसतात ना.
तर बघा इथं ऑलरेडी भजी पण आम्हाला की नको आहे आता, तर आता मिरची भजी हवी आहे. आणि तुमच्यात असं ऐन वेळेला कोण करणार आहे का मला सांगा. घरात एक जण तरी असतं की मला काही नको, मला ते नको. आणि अगोदर विचारलं तर काही प्रॉब्लेम नसता. होय, असं म्हणतात त्याला वर्षाला ना सासू ननंद वगैरे आहे ना नवराचा आहे असं म्हणतात त्याला की नाही. नाही सगळे रोल करते. सासू इथं राहत नाही म्हणून नवरा सासूरवास करतो. हो, परंतु आमच्या बाबतीत उलट आहे. आम्हाला सासू जास्त आवडती, नवरा आवडत नाही. कारण आई आहे ना, आईचं हिचं खूप छान जमतं आणि माझं मात्र बिलकुल जमत नाही, आहे का नाही. तर या मिरच्या ज्या आहेत त्या नकललेल्या आहेत, म्हणजे मधून त्याला काप घातलेले आहेत, त्यात मीठ भरलेलं आहे आणि त्यानंतरच मग या मिरच्या ज्या आहेत तर त्या पिठामध्ये टाकल्यात. बेसन, हिरा बेसन असतं ना त्याच्यामध्ये, त्यात ओवा, बाकी सगळ्या गोष्टी जशा तुम्ही बनवतात तशीच मी पण बनवते. आणि बाकी तळण्याचं साहित्यसुद्धा बाजूला काढले. आज ना पसारा थोडासा दिसेल तुम्हाला, साहजिक आहे. आता पुरणाचा स्वयंपाक म्हणजे की असं गाडा वगैरे असणारच. हे मी नंतर आवरणार आहे. अगोदर देवाला मला नैवेद्य अर्पण करायचं, तर तळून घेते. आणि इकडे भजी असताना बघा हे आम्हाला हे करावं लागलं का. तेल छान तापलेलं असतं. ह्या 2-3 प्रकार आहेत. कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते असं आहे. कुणाला पापड्या आवडतात, कुणाला कुडमुडे आवडतात. हा बाळा, तळण झालंय, पोळी झाली आहे, त्यासोबत इथं आमटी झालेली आहे आणि येळवण्याची आमटी, इकडे भात आहे. त्यासोबतच आता पिल्लूला काढल्या बरं का भात. आणि आता मस्त मिरची भाजी. गरम गरम भजी, त्यासोबतच इकडे पुरणाचं ताट देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी तयार करते. गडबड गोंधळ थोडा सगळा कशासाठी माहिती का, शांभवी झोपल्या पटकन आवरायला पाहिजे तिचं व्हायचं. त्याला काल ज्या पण सुगड पुजलेत भोगी दिवशी, तर त्याला नैवेद्य अर्पण करायचंय. शिवाय आपल्याला इथं जाता ववसायचंय, कारण का आमच्यात मगाशी मला मदतीला मावशी येतात फरशी वगैरे क्लीन करायला. तर त्या सांगत होत्या की त्यांच्या इथं ना आज हे सगळं सुगड वगैरे पुजतात, भोगी दिवशी नाही. पण आमच्या इथं भोगी दिवशी सुगड पुजतात आणि आज ववसतात. अगोदर विठ्ठल रुक्माईला, त्यानंतर सीतेला, पण ते मंदिरात जाऊन, आणि त्यानंतर सुवासिनी एकमेकीला ववसतात. आता इथं ती प्रथा नाहीये आणि आपण मंदिरात गेलो तरी पण मला वाटत नाही की कुणी असतील स्त्रिया, तर त्यामुळे आम्ही पण आता घरीच पूजा करतोय. आणि आता सुगडाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी ते सागर संगीत असा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. लांब जाण्यातलं दाखवते तुला. आईनं आता मला जे ओवसलं ना, तर ते माझ्या माहेरचं ओवसलं, म्हणजे तिच्या सासरचं. आता मी माझ्या सासरचं ओवसते. रामाचं पातळ, सीतेला निसवा, तीळ तांदूळ, जरंजोगी वटीमध्ये आमच्या तोंडाला आणि तिळगुळ असं 2 दाखवते. रामाचं पातळ, सीतेला निसवा, तीळ तांदूळ, जलमजोगी व्यवस्था. त्याच्या खाली एक म्हातारा. पूजा पण झाली आहे आणि व्यवसायाचं पण झालं. आता आम्ही दोघींनीच एकमेकीला ओवसले, कारण तिथे काही स्त्रिया असं
घरी जाऊन फक्त हळदी कुंकवाच्या दिवशीच ते एकमेकीला हळदी ते कुंकू कार्यक्रम तर आम्ही जर गावी असतो तर चुडे वगैरे तुम्ही जुने ब्लॉग पाहिले असतील लांबचण्यातले आणि ढोराळ्यातले तर तुम्हाला दिसलं असेल हिरव्या बांगड्या आणि चुडे सुद्धा असतात आणि इथं ना चुडे मिळत नाही आणि चुड्यासोबत जर ननंद असेल तर पाटली पण असते है ना घरी आणि हो. आज एकमेकीच्या घरी जाऊन ना म्हणजे बसल्यानंतर एकमेकीच्या जातात आणि एकमेकीला चुडे बसवतात आणि माहेरून सासरी चुडे पाठवले जातात सगळ्या फॅमिलीसाठी जाऊ नणंद सासू किंवा मग चुलत सासू सगळ्यांसाठी हे चुडे आहेत ते आणि तिळगुळ पाठवलं जातं ही प्रथा आहे आमच्या तिकडे आणि त्यासोबत तिळ आणि गुळाच्या भाकरी किंवा चपात्या ज्या असतात ना तर त्यासोबत पाठवल्या जातात आणि एकमेकाचे रिलेटिव्ह जेव्हा पण आता हे रथसप्तमीपर्यंत येतील ज्या पण सुवासिनी असतील कुणीही कुणाच्या घरी गेलं तरी फिक्स चुडा बसवला जातो चुडा हा कंपल्सरी सणामध्ये असतो आणि हिरवी बांगडी आणि चुडा त्याचा खूप मान आहे. ही आईवरचं ये ना. तर 3 दिवस तरी कंपल्सरी हिरवी बांगडी घालतात म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत बरोबर. असं आणि मग त्यानंतर आपण साडीवर मॅच मिक्सर मॅच करू शकतो सो चला आता जेवण करून घेतात पुरणपोळीचा बेत आहे आईने सुद्धा आज खूप वेळ गोळ्या असताना सुद्धा बसली आहे एरवी ती लवकर जेवण सगळ्यांच्या आधी जेवत घेते असते. बघा म्हटलं होतं ना आता उठायची वेळ झाली आहे आणि उठल्या मॅडम आता छान छान खोकी घालूया अशा टिक्कू लावूया तुम्हाला पण लावूया पुरणपोळीचा बेत छान केला आमच्या बायकोने जेवण करायला या आणि भारी वाटते पुरणपोळीचा बेत आपले मराठी सण वगैरे साजरे करायला थोडासा त्रास होतो परंतु छान वाटतं कारण खूप सारे पदार्थ बनवायचे असतात ना पण मिरची भजी स्पेशल लहानपणी आई खाऊ करायला लागली की असं वाटायचं या नगळ्याचं गुळ 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 आणि आज त्याचं ते ऑथेंटिक किती आहे आपण बाहेरचं फूड बघतो आणि आपल्या सणात जे दिवशी जे घरी बनतं ना ते तुलना केलं तर वाटतं यार काय आपलं युनिक जेवण आहे आपलं आणि कटाची आमटी पिल्यावर तर काय विशेष खाला आणि आमची अक्का ना आईला म्हणायची चालली ना अक्का गावी की मग परत आईला म्हणायची जाताना तुझ्या हातची आमटीत भाकरी. चुडी आमटी पे. तुझ्या हाताची सर कुणाला येत नाही येत म्हणायची नाही म्हणायची, लय येतं काय. आणि भजी एक लय आवडायची लय आम्हाला आवडायची भजी. बघा हे का छोटा बाबूला कसं खाऊ घालायले पप्पा कसा होता श्री किती छोटा होता मी ब्लॉगिंग सुरू किती छान बोलायचा बोबलं बोबलं बोलत मग होता कलकत्ताच्या हल्दीच्या बेच्चा श्री शुभेच्छा दे ना सगळ्यांना तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि वर्गात पण कुणाशी भांडण झालेलं असेल तर पॅचअप करायचं असतं उद्या तिळगुळ देऊ ना काय खूपच स्पेशल आमची मकर संक्रांत आहे कारण शांभवीमुळे मामा मामी खूप मिस करत होते शांभवीला काल कॉल आला होता बया म्हणाल तर मला किती बघू वाटायली तुला काय सांगू ही प्रत्येक सणामागे जोड आहे ती सायंटिफिक रिझनची लॉजिकची त्यामुळे सगळेच सण तुम्ही पाहिलेत व्यवस्थित जर अभ्यास केला ना तर एकतर आपण प्रत्येक गोष्टीविषयीची कृतज्ञता व्यक्त करत असतो दुसरं ते आपल्या शरीरासाठी काहीतरी बेनिफिशियल असतात तेच पदार्थ त्या सणाला बनवले जातात सो करायला पाहिजेत आपण केले तर ह्या बुटुकल्यांना पुढच्या जनरेशनला ही लिगसी आपण पास ऑन करू आणि पुढे ते साजरे होत राहतील आणि आपण जर नाही केले तर मग पुढच्या जनरेशनला या गोष्टी कळणारच नाहीत त्यामुळे घरोघरी ह्या गोष्टी केल्या पाहिजे फक्त ते फोटोशूट इतकंच मर्यादित नाही राहायला पाहिजे तर त्यामागचं लॉजिक काय आहे हे सुद्धा मुलांना आपण उलगडून सांगायला पाहिजे तोंडात घ्यायला आ दादाला 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 नाही तुझं नाव काय बाळा कुठे राहते तू होय का खेळणार आहे तुम्ही लोक श्रीला पण आता खेळायला गेला की आता एक येईल काय सांगता येत नाही. ए रात्रीच्या जायचंच पण नाही झाला जर अशी ताकद आली होती मग शांभवीला छान तयार केलं तर आता जेवणानंतर आम्ही दोघी मायले की इकडे पकडापकडी खेळत होतो आणि इतकं गोड दिसत होती ना शांभवी मामाला देती जण. ये पूर जाऊया
त्यानंतर मी माझं क्लासचं वगैरे काम केलं. हे ड्युटीवरून आले आणि सायंकाळी हा व्लॉग शूट करायला घेतला. इकडे सुवासिनीला वगैरे हळदी कुंकू दिलं, वाण दिलं, आमच्या इथल्या पद्धतीने ववसलं. त्यानंतर मुली पण आल्या होत्या आमच्या सोसायटीमधल्या तिळगुळ देण्यासाठी. दुपारी श्रीने सगळ्यांना तिळगुळ दिलं होतं, पण यांनी आम्हाला तिळगुळ दिलं नाही म्हणून त्या सगळ्याजणी आल्या होत्या. थँक्यू. थांबा एक मिनिट. हा नका नका पाय पडू नका. भांडू नका, आमच्याशी भांडू नका. आणि हे बघा कसं वाटायला लागले, घर भरून भरून वाटायला लागले. हो, आम्ही नको म्हणत नाही. श्री आणला तिळगुळ. हा हा येते तू. तर चला आता सायंकाळची वेळ झाली आहे दिवे लागण्याची. चहा टाकलाय आणि इकडे देवाला दिवा लावते. मुलं तिळगुळ वाटत फिरतायत. श्री पण तिकडेच गेलाय. दीदी सोबत भांडू नको तुझ्या. तिळगुळ घ्या गोड मला. पपई घ्या ना. थँक्यू. काय तर म्हणाल तर तुम्ही. रूमला राहत होतो ना, तिथं घोणचे 3 मोठे म्हणजे पूर्ण वाढ झाली साप सापडले. होय, हो आज म्हणजे आपण राहत होतो तिथंच. सिरियसली बापरे. ते पण घोणच अतिशय. तिथं थोडं अडचण होती हो. त्या परिसरात भरपूर साप आहेत. पण त्यांना तर काय म्हणायचं, माणसांनीच वस्ती केली आहे तिथं. आता बिबट्या परत एक दिसला म्हणे ना, कालच्याच ह्याच्यात होतं का. पण फेक असेल मला वाटतंय. काही जण अफवा पण हे करतात आहे की नाही. गोनसचा व्हिडिओ आलाय ना, गोनसचा व्हिडिओ पाठवलाय ना ग्रुपवर. हो जीवबाच्या. खूप हुशार आहे. अरे बापरे. पिलावळ झाली आहे बहुतेक हो, म्हणून जास्त तिथं असते. आपण असताना किती तरी पिल्ले आपल्याला भेटले की नाही. भेटले नाहीत, दिसले पायात, एकदांच्या पुटात. त्यानंतर ते ह्याच्यामध्ये तुम्ही ड्युटीला होते, मी कॉल केलेला त्याच्यामधून आला तरी घाबरतो आणि निघून जातो बरं का. पण घोणस आहे ना घाबरत नाही. ते तसंच अटॅक, फास्ट अटॅक करते एकदम. आणि त्याच्यात आणखी हे तुमच्या मित्राचं मुलाचं कसं झालं. ती घटना खूपच वाईट आहे. त्याच्यामुळे त्या आणखी त्या दुःखातनं सावरलेले नाहीत. म्हणजे दवाखान्यापर्यंत जायच्यातच हे झालं ना. हा घोणस. किती वर्षाचा होता तो मुलगा. 5.5. किती छोट बाळ. कसं लहान मुलांना समजत नाही, चुकून पाय पडतंय त्यांना तेवढं हे नसतं ना. आणि त्यांनी सांगितलं नाही का आईला काही चावलंय किंवा काय असं. भाऊ चावलाय म्हणलं, पण ते कळू तर आणि त्याच्यावर उपचार होऊ तर हॉस्पिटलला जाऊ तर ते द्यावं. विचित्र. 10 वाजतायत रात्रीचे. चिल्ल्या पिल्ल्यांनी एवढं म्हणजे घर गजबजलं होतं ना. म्हणजे तिळगुळ घेऊन आलेले. शिवाय आमच्या ज्या मावशी मला मदतीला येतात, मी जसं मगाशी उल्लेख केला, त्यांनी ना पुरणपोळ्या घेऊन आल्यात आईसाठी. कारण की आई म्हटली होती की तेलावरच्या कशा असतात ते दाखवा, कारण आमच्यातल्या आहेत त्या पिठाच्या असतात आणि तेलाच्या खूप कमी लोक करतात असं मला तरी वाटतं. आणि त्यांना ते म्हणजे खूपच फ्लेन्सी लागते आणि त्याची काटा वगैरे. तर इतक्या सुंदर आणल्यात ना त्यांनी पुरणपोळ्या. आमच्या घरच्या पोळ्या याच्या पुढे काहीच नाही, तितक्या देखील. हे बघा ह्या तेलावरच्या पुरणपोळ्या मावशी घेऊन आल्या होत्या. मग अशी गुळ आणि हळदी कुंकू घेऊन आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ह्या पुरणपोळ्या आणल्यात आणि ह्या तेलावरच्या आहेत आणि ह्या आपल्या पिठाच्या आहेत. तर डिफरन्स तुम्ही लगेच बघू शकता. शिवाय त्या घाऱ्या पण घेऊन आल्यात ज्या कोल्हापूरमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. हा, तर ह्या घाऱ्या पण घेऊन आलेल्या आहेत भोपळ्याच्या. आणि मी कधीच बनवल्या नाहीत बरं का. ह्या आम्ही जुन्या घरी राहत होतो तिथल्या जगताप काकी होत्या ना, त्या आम्हाला द्यायच्या बऱ्याचदा केल्यानंतर. आणि टेस्ट वाईज पण ह्या छान लागतात. पण मी कधीतरी नक्की ह्या ट्राय करेन. मला रेसिपी सांगा कमेंट बॉक्समध्ये ज्यांना कुणाला माहिती आहे ते. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की मी मगाशी म्हणजे मी चेंज केलं होतं, हा ड्रेस वेअर केला आणि परत एक रील यांना आवडली होती. तर ते मला म्हटली वर्षा हा खूप ट्रेंड चालला, आपण करूया का. परत मी साडी नेसली, परत शूट केलं, परत रील थोडासा वेळ असल्यामुळे एडिट केली आणि पोस्ट केली आहे. तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा, तुम्हाला धमाल मजा येणार आहे आणि खूप रिलेटेबल आहे. परत मी क्लासचं काम केलं कारण येत्या 20 जानेवारीला आपली नवीन बॅच सुरू होतीये आणि पहिली बॅच फुल झाली आहे. त्यामुळे ती लॉन्च केली कारण खूप जणांची रिक्वेस्ट होती.
ज्यांना कुणाला क्लास करायचा आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी इथे मी सांगते. खरं तर आता खूप कमी सीट बाकी राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आणि ती जी बॅच आहे ती रात्री 9ची असणार आहे. ज्यांना दुपारी क्लास करायला जमला नाही तर त्यांच्यासाठी सांगते. खूप जणी म्हणत होते की रात्रीची बॅच लॉन्च कर, तर ही रात्री 9ला असणार आहे. सो कशाची बॅच आहे? बरेच कमेंट मास्टर क्लासची बॅच आहे आणि स्क्रीनवर नंबर दिलाय. फीस किती वेळ असते काय नाही सगळी माहिती तुम्हाला सिम्पली तुम्ही युट्यूब मास्टर क्लास असं जरी लिहिलं तर सगळे डिटेल्स तिकडे तुम्हाला दिले जातील. सो आता आम्ही जेवण करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या चौधरी आणि शिंदे परिवाराकडून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या गोडशा नोटवरती आजचा हा व्लॉग आपण इथं थांबूया. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.